हरिओम. माझा आवाज येतोय का बरोबर? सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी पद्मासन, अर्ध पद्मासन. दोन्ही हात गुडघ्यांवर. पाठकाणा मान सरळ. डोळे अंगत मिटलेले. लक्ष आपल्या श्वासाकडे. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा. श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती. 35 ते 40 आवर्तन आपापल्या क्षमतेने. ऍक्टिव्ह एक्झिलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. आहे तो श्वास सोडून द्यायचा आहे. एक सहज श्वास सोडून द्यायचा. दोन्ही अर्थवट सोडताना पोटाला आतमध्ये स्ट्रोक्स. आकाशकृती थांबवायची. कपालभाती नंतर येणारी श्वास विरहित अवस्था आणि त्यानंतर सहज सुरू होणाऱ्या श्वासाची गाणी. श्वसन मार्ग शुद्धी. यानंतर आपण करूया नेत्र शुद्धी. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा आणि सावकाश डोळे उघडून समोर दिसत असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एकटक स्थिर नजरेने पाहण्याचा प्रयत्न. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम आपण स्थिर नजरेने आपल्या मनामध्ये साठवून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. ओमचा आकार चंद्रबिंदी, त्यातून निर्माण झालेली किरण आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी मनामध्ये साठवून घेत आहोत. अ उ म आणि चंद्रबिंदी असा 3.5 मात्रांचा बनलेला ओम. अव्यक्त परमेश्वराचं व्यक्त स्वरूप, कालातीत, त्रिगुणातीत असा हा ओम आपण स्थिर नजरेने आपल्या मनामध्ये साठवून घेत आहोत. डोळे जडावू लागल्यास अथवा डोळ्यातून पाणी येऊ लागल्यास सावकाश डोळे बंद करून ही ओमची प्रतिमा आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. अंतर्प्रार्थक प्रतिमा दिसेल न दिसेल पण मनामध्ये ओमचे विचार, ओमच स्मरण आणि ओमचं चिंतन. अकार ब्रह्म, उकार विष्णू आणि मकार महेश असा हा ओम आपण बंद डोळ्यांनी आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करत आहोत. संपूर्णपणे ओममय होण्याचा प्रयत्न भरकटलेल्या मनाला आवर घालण्यासाठी आपण करत आहोत. त्राटक ओमचंच मनन आणि ओमचं चिंतन करणार आहोत. वाणी शुद्धी. ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार. पहिला उच्चार उच्च पट्टीतला, अकार लांबवलेला, वैखरी वाणीतला. याकरिता एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार ओ. कंपनांची अनुभूती पायाच्या नखापासून नाभीपर्यंत. दुसरा उच्चार मध्यमा वाणीतला, अकार मकार समसम प्रमाण. एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार ओ. कंपनांची अनुभूती नाभीपासून कंठापर्यंत. तिसरा उच्चार परावाणीतला, मकार लांबवलेला. यासाठी पुन्हा एकदा एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडत खर्ज स्वरातला उच्चार ओ.
कंपनांची अनुभूती कंठापासून मस्तिष्कापर्यंत. चौथा उपचार मानसिक अतिशय महत्वाचा बुद्धितत्वाकडून आत्मतत्वाकडे नेणारा परावाणीतला. याला कोणतंही प्रमाण नाही. एक सहश्वास भरून घेऊया. श्वास सोडत मनातल्या मनात उच्चार. कंपनांची अनुभूती संपूर्ण शरीरभर. प्रार्थनेकरिता दोन्ही हात जोडून घेऊया. प्रार्थना एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू ही प्रार्थना एकत्रित बोलूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. करूया नमोमंत्र. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेचा पुढे झुकायचा आहे. जोडलेले हात कपाळ सावकाश जमिनीवर. संपूर्ण नतमस्तक. श्वास भरून घेऊ. त्याच्या आधी साधनेला सुरुवात करण्यापूर्वी ओमच्या चिन्ह आणि श्वास भरून घेत कमरेतील सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्त बसल. नेत्र स्पर्श आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी येऊन करूया. शुभ सकाळ. सुरुवात करूया. दोन्ही पाय समोर. पाठ करा मान सरळ. दोन्ही हात मागे आहेत. आता दोन्ही पावलांच्या बोटांमध्ये आपल्याला श्वास घेत ताण. श्वास घेत पायाची बोटे जी आहेत ही पसरवायची, ताणायची, खाली न घेता स्प्रेड करायची. हा, जास्तीत जास्त स्प्रेड करायची. ताण. श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत ताण. पायांची बोट आहेत ना ती एकमेकांपासून लांब करायची थोडीशी. बोट हा बरोबर बरोबर. हा, श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत ताण. श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत ताण. श्वास सोडत रिलॅक्स. बरोबर. आणि आता अँकल पासून पाऊल जे आहे हे श्वास घेत पुढे. श्वास सोडत मागे. श्वास घेत पुढे. दोन्ही पाय जुळवून घ्या. श्वास सोडत मागे. श्वास घेत पुढे. श्वास सोडत मागे. सावकाश कृती थांबवायची. दोन्ही पाय मध्यभागी. आणि आता रोटेशन करूया क्लॉकवाईज. 1 2 3. गुडघ्यापासून पाय न हलवता फक्त अँकल मध्ये हलवण्याचा प्रयत्न करा. 4. विरुद्ध बाजूने अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 4 आणि 5. सावकाश पाऊल मध्यभागी दोन्ही पाऊल. आणि आता उजव्या पायाचं जे पाऊल आहे ते स्वतःकडे खेचून घ्या. उजव्या पायाचं पाऊल स्वतःकडे खेचून घ्यायचंय. पोटऱ्या आणि गुडघा लॉक नाही, फक्त पाऊल. पूर्ण पाय फोल्ड नका करू, फक्त पाऊल. हा बरोबर बरोबर. डावा पाय रिलॅक्स आहे. आणि आता ह्या स्थितीमध्ये उजवा पाय जास्तीत जास्त उजवीकडे जमिनीला घासत घासत घेऊन जायचंय. जास्तीत जास्त उजवीकडे. सावकाश आणि मध्यभागी. सावकाश कृती करा. क्रॅम्प येण्याची शक्यता असते. पुन्हा एकदा अजून 2दा. श्वास घेत घेत उजवीकडे. श्वास सोडत मध्यभागी. पुन्हा एकदा श्वास घेत उजवीकडे. श्वास सोडत मध्यभागी. उजवा पाय रिलॅक्स करायचा आहे. पाऊल रिलॅक्स. हीच कृती डाव्या पायाने. डाव्या पायाचं पाऊल स्वतःकडे खेचून घ्यायचं. पोटऱ्यांमध्ये ताण येतो. गुडघा लॉक होऊन जातो. आणि आता श्वास घेत डावा पाय जास्तीत जास्त डावीकडे. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत डावीकडे. श्वास सोडत मध्यभागी. लास्ट राऊंड. श्वास घेत डावीकडे आणि श्वास सोडत मध्यभागी. कृती थांबवायची आहे. पाय सरळ. डावा पायाचं पाऊल सरळ.
थोडा वेळ तिथल्या तिथे विश्रांती, मान मागे सैलसर सोडून जाणीव पूर्णपणे दोन्ही पायांकडे घेऊन जायची. तिथल्या स्नायूंना जो आपण ताण दिलाय त्याकडे लक्ष. आता आपल्या हाताची पकड उजव्या पायाच्या मांडीच्या खाली येईल आणि जमिनीला आपल्या गुडघ्याच्या खाली येईल. गुडघ्याच्या खाली सॉरी, हाताची पकड गुडघ्याच्या खाली आणि जमिनीला घासत घासत श्वास घे. उजवा पाय फोल्ड, श्वास सोडत सरळ, श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ, श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. पुन्हा पाय आपल्याला फोल्ड करून घ्यायचे आणि रोटेशन करून घेऊया क्लॉकवाईज. 1 2 3 4 आणि 5. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5. उजवा पाय फोल्ड करून आपल्या डाव्या पायाच्या मांडीवर ठेवायचा आहे. पाऊल टाच जी असेल ती आपल्या ओटीपोटाच्या इथे असेल आणि आता श्वास घेत गुडघा जास्तीत जास्त जमिनीकडे, श्वास सोडत वर, श्वास घेत जमिनीकडे, श्वास सोडत वर, श्वास घेत जमिनीकडे, श्वास सोडत वर, श्वास घेत जमिनीकडे, श्वास सोडत वर. अवकाश कृती थांबवायची आहे. पाऊल आता जास्तीत जास्त बाहेर घेऊन या. उजव्या पायाचं पाऊल जे आहे हे डाव्या पायाच्या मांडीच्या थोडस बाहेर वरती उचला, मांडीवर ठेवा पाऊल. हा हा, आपल्याला थोडस अँकल पासून जो पाय आहे तो रोटेट करायचा आहे. हा, आणि आता डाव्या हाताची बोटं उजव्या पावलाच्या बोटांमध्ये क्लच करायची, म्हणजे गुंफून घ्यायची. हा, आणि आपल्याला पाऊल गोलाकार फिरून घ्यायचंय. आपला उजवा जो हात आहे तो उजव्या घोट्याच्या इथे आणा आणि मग बघा पाऊल रोटेट करून तिथे ज्या त्या स्नायूंना थोडासा पाय खाली ठेवा मांडीवर आणि पाऊल जे आहे हे थोडस बाहेर घेऊन ये. हा, आणि आता रोटेट करायला बघा होतंय का, म्हणजे थोडस गोलाकार फिरून घ्यायचंय क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. हा, आता बरोबर स्थिती बरोबर क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. आता हाताची बोटं जी आहे ती काढून घ्यायची आहेत, हाताची मूठ वळवायची आहे आणि पावलाला टॅपिंग करायची. हाताच्या मुठीने पावलाला टॅपिंग करायची. 5 ते 6 वेळेला ही कृती करायची. आणि उजवा पाय सावकाश खाली सर. या सगळ्या कृती आता आपण डाव्या पायाने करूया. डाव्या हाताच्या डाव्या गुडघ्याच्या खाली आपल्या हाताची पकड आणि आता जमिनीला घासत घासत डावा पाय श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ, श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ, श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. 5 राऊंड श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. पाय फोल्ड करायचा डावा पाय आणि तो उजव्या पायाच्या मांडीवर ठेवायचा आहे. फोल्ड करा आणि मांडीवर ठेवा. बरोबर. आणि आता श्वास घेत जास्तीत जास्त गुडघा जमिनीकडे, श्वास सोडत वर, श्वास घेत जमिनीकडे, श्वास सोडत वर. पाठीची कमीत कमी हालचाल करायची आणि श्वास घेत वर, श्वास सोडत. या प्रकारे 2 ते 3 वेळा करून घ्यायचंय. त्यानंतर डाव्या पायाचं पाऊल थोडस उजव्या पायाच्या मांडीच्या बाहेर घेऊन यायचंय. उजव्या हाताची बोटं पावलामध्ये गुंफून घ्यायची आहे. डावा हात जो आहे हा आपल्या डाव्या पायाच्या अँकलच्या इथे घेऊन या आणि पाऊल गोलाकार फिरून घ्या क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5. हाताच्या मुठी वळून घ्यायच्या आहे आणि पुन्हा टॅपिंग करायचंय. पूर्णपणे डाव्या पावलाला टॅपिंग करायचंय 5 ते 6 वेळेला. टाचेपासून मधला भाग आणि त्याचबरोबर कवड्याच्या भागाला आपल्याला टॅपिंग करायचं. अवकाश कृती थांबवायची आहे. पाय सरळ, उजवा पाय सरळ, सॉरी डावा पाय सरळ. आता दोन्ही पाय आपले समोर आहेत, जुळलेले आहेत आणि आपण करणार आहोत नौकाचालन. हाताच्या मुठी वळून घ्यायच्या आहेत. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर, दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय. श्वास घेत थोडस मागे झुकायचंय आणि श्वास सोडत पुढे. 1 श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे. 2 3
4 5 मध्यभागी याला थांबायचंय. दोन्ही हात समोर असतील आणि आता श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. 1 2 3 4 आणि 5. कृती थांबवायची आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर, मान मागे सैल सोडून विश्रांती. आणि आता पद्मासन, अर्ध पद्मासन जे शक्य आहे ते. पुढची 5 ते 7 मिनिटं आपल्याला या स्थितीमध्ये बसायचं आहे. जर असं वाटलं पायाची स्थिती बदलावीशी तर तुम्ही बदलू शकता. थोडीशी पुढे घेतली तुमच्या लक्षात येईल. दोन्ही हात समोर, दोन्ही हात समोर, खांद्यातनं सरळ. बरोबर. आणि आता श्वास घेत दोन्ही हातांच्या बोटांमध्ये ताण, श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत ताण, श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत ताण, श्वास सोडत रिलॅक्स. आता हाताचे तळवे जमिनीला समांतर येऊ देत. हाताचे तळवे जमिनीला समांतर. आणि आता श्वास घेत हाताचे पंजे थोडेसे क्रॉस, श्वास सोडत मध्यभागी. नाही, क्रॉस म्हणजे असे असे विरुद्ध बाजूला जातील. उजव्या हाताचा तळवा हा बघा या प्रकारे. दोन्ही हात समोर जमिनीला समांतर आहेत आणि थोडस आपल्याला असं मनगटापासून, हा बरोबर बरोबर आहे तसेच ठेवा समोर. फक्त आपल्याला उजवा हात थोडासा उजवीकडे न्यायचा आहे आणि डावा हात फक्त मनगट. हा बरोबर. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत थोडस असं लांब, श्वास सोडत मध्यभागी. हा ठीक आहे. आता दोन्ही हाताचे तळवे समोर येऊ देत. हा आणि आता मनगटापासून पंजा जो आहे तो खाली येईल आणि वर. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. थोडा वेळ हात खाली येऊ दे. गुडघ्यांवर डोळे बंद. जिथे कुठे ताण वाटतोय तो मनोमन शिथिल करून घेण्याचा प्रयत्न करूया. आता दोन्ही हात खांद्यातनं सरळ करा. आणि आता श्वास घेत हात फोल्ड, श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. बरोबर. आणि आता पुन्हा श्वास घेत फोल्ड करायचा आहे. दोन्ही कोपरं समोरून जॉईन करून घ्या आणि श्वास घेत वर, श्वास सोडत मागे. 1 श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. 2 3 4 5. पुन्हा दोन्ही कोपरं समोरून जॉईन. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1 2 3 4 आणि 5. कृती थांबवायची. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे बंद. करूया नेक रोटेशन. एक श्वास भरून घ्यायचा आहे. श्वास सोडत हनुवटी कॉलर बोन कडे जाईल. आणि आता श्वास घेत घेत मान आपली उजवीकडे, पाठीमागे. श्वास सोडत डावीकडे, मध्यभागी. सेकंड राऊंड. श्वास घेत उजवीकडे, पाठीमागे. श्वास सोडत डावीकडे, मध्यभागी. लास्ट राऊंड. श्वास घेत उजवीकडे, पाठीमागे. श्वास सोडत डावीकडे, मध्यभागी. पुन्हा हनुवटी कॉलर बोन कडे येईल आणि अँटी क्लॉकवाईज श्वास घेत डावीकडे, पाठीमागे. श्वास सोडत उजवीकडे, मध्यभागी. श्वास घेत डावीकडे, पाठीमागे. श्वास सोडत उजवीकडे, मध्यभागी. आणि लास्ट राऊंड. श्वास घेत डावीकडे, पाठीमागे. श्वास सोडत उजवीकडे, मध्यभागी. मध्यभागी आल्यानंतर थोडा वेळ थांबायचं. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत मान सावकाश वर. डोळे बंद. आणि आता आपण करूया पर्वतासन. दोन्ही हात जोडून घ्यायचे आहेत. जोडलेले हात आपल्या छातीपाशी असतील. हाताची कोपरच जमिनीला समांतर असतील. जोडलेल्या हातांवर थोडासा प्रेशर आणायचा आहे आणि श्वास घेत घेत जोडलेले हात हनुवटी, नाक, कपाळ असं करत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर
बरोबर. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ देत. नजर समोर एका बिंदूकडे केंद्रित करून घ्या. पूर्णपणे पाठकणाला खेच आलेला आहे त्याकडे लक्ष. त्याचबरोबर आपल्या छातीच्या भागामध्ये सुद्धा जो बदल झालेला आहे त्याकडे लक्ष. आणि आता एक दीर्घ श्वसन करून घेऊया. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून द्या. तर दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि हाताचे तळवे सिलिंगकडे जाऊ देत. हाताचे तळवे सिलिंगकडे. बरोबर. तर अजून आपले हात जे आहेत हे ताणले गेले. आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत उजवीकडे. श्वास सोडत उजवीकडे. श्वास घेत मध्यभागी. श्वास सोडत डावीकडे. श्वास घेत मध्यभागी. श्वास सोडत उजवीकडे. असं आपल्याला अजून 5 ते 6 वेळेला करायचंय. 4 5 6 7 8 9 10. प्रति थांबवायची. दोन्ही हात पुन्हा डोक्याच्या दिशेने जोडून घ्यायचे आहेत नमस्कार स्थितीमध्ये. बरोबर. आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत सोडत हातांचा स्पर्श कपाळ, नाक आणि हनुवटी करत हात पुन्हा आपल्या छातीपाशी येतील. दोन्ही हात गुडघ्यांवर. डोळे बंद. विश्रांती तिथल्या तिथेच. आणि आता आपण करणार आहोत ब्रह्ममुद्रा. पण आपल्या हाताची स्थिती जी आहे ती आपण आता वायू मुद्रा करणार आहोत. म्हणजे आपली तर्जनी म्हणजे आपलं पहिलं बोट हे आपल्या अंगठ्याच्या मुळाशी लावायचंय आणि त्याच्यावर अंगठा ठेवायचा आहे. आपण शिकलोय गेल्या आता 2-4 दिवसापूर्वी आपल्याला ही कृती आपण केलेली आहे. ठीक आहे. या प्रकारे स्थिती घ्यायची आहे आणि दोन्ही हात आपले गुडघ्यांवर असतील. बरोबर. अशी हाताची स्थिती अशी करायची, वायू मुद्रा करायची आहे. पहिलं बोट जे आहे हे अंगठ्याच्या मुळाशी आणायचंय आणि त्याच्यावर अंगठा ठेवायचा आहे. आणि दोन्ही हात जे आहेत हे आता आपल्या गुडघ्यांवर आहेत. पाठकणा मान सरळ. डोळे बंद. आणि ह्या स्थितीमध्ये आपण करणार आहोत ब्रह्ममुद्रा. डोळे उघडायचे आहेत. एक श्वास भरून घ्यायचा. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. आणि श्वास सोडत सोडत सावकाश आपली मान उजव्या दिशेला जाईल. हनुवटी आपली उजव्या खांद्याला समांतर असेल. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद. डाव्या बाजूने आलेला ताण आणि उजव्या साईडने असलेला दाब त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. जाणीव संपूर्णपणे श्वासाची. 1 2 3 4 5 4 3 2 1. सावकाश डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत मान मध्यभागी. पुन्हा नजर आपली समोर एका बिंदूकडे स्थिर. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत मान डाव्या दिशेला जाईल. हनुवटी डाव्या खांद्याला समांतर असेल. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद. जाणीव श्वासाची आणि उजव्या बाजूने आलेला ताण, डाव्या साईडने कंठस्थ ग्रंथीवर असलेला दाब त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. 1 2 3 4 5 4 3 2 1. सावकाश उलटचाल. डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत मान मध्यभागी. पुन्हा नजर आपली समोर असेल. ज्यांना स्पॉन्डिलिसिस आहे त्यांनी पुढची कृती करणं टाळायचं आहे किंवा यथाशक्ती प्रयत्न करायचा आहे. बाकीच्यांनी आपण सुरुवात करूया. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास घेत आपलं कपाळ. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत सोडत कपाळ सिलिंगकडे जाईल. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद. डोळे बंद. कंठस्थ ग्रंथींवर समोरच्या बाजूने आलेला ताण आणि मागच्या साईडने असलेला दाब त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. जाणीव पूर्णपणे श्वासाची. 1 2 3 4 5 4 3 2 1.
उलटणार, डोळे उघडायचे, श्वास घेऊन घ्यायचा, श्वास सोडत मान मध्यभागी, पुन्हा एकदा एक श्वास घेऊन घेऊया आणि श्वास सोडत हनुवटी कॉलर बोनकडे जाईल, मान आपली थोडी पुढे झुकली जाईल, हनुवटी कॉलर बोनकडे नेण्याचा प्रयत्न, अंतिम स्थितीमध्ये खांदे शिथिल, हनुवटी कॉलर बोनला लॉक झालेली आहे, जाणीव श्वासाची, कंठस्थ ग्रंथींवर मागच्या बाजूने आलेला ताण, समोरच्या बाजूने असलेला दाब, त्याकडे लक्ष, 1 2 3 4 5 4 3 2 1 सावकाश उलट चाल, डोळे उघडायचे, एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत मान मध्यभागी, हाताची स्थिती सोडून द्यायची आहे, पद्मासन अर्ध पद्मासन जे घातलंय ते सोडून द्यायचं आणि विश्रांती, दोन्ही पायांमध्ये अंतर, मान मागे सैल करून विश्रांती. आणि करूया गोमुखासन, दोन्ही पाय जुळलेले आहेत, उजवा पाय फोल्ड करायचा आहे, त्याची टाच डाव्या सीटच्या इथे येईल, खालून डाव्या सीटच्या इथे फोल्ड करून, नाही तसं नाही, उजवा पाय फोल्ड करायचा आणि बघा या प्रकारे दिसते मी पूर्ण, तुम्ही इकडे उजव्या सीटच्या इथे, सॉरी डाव्या सीटच्या इथे, हा बरोबर बरोबर बरोबर, आणि खालून डावा पाय पूर्णपणे लागू देत, पायचं पाऊल आहे ना ते पूर्णपणे जमिनीला टेकवा, उजव्या पायाचं पाऊल जमिनीला टेकवा पूर्णपणे, आणि मग डावा पाय जो सरळ आहे तो मागून फोल्ड करायचा, हा बरोबर, खालून फोल्ड, बरोबर, आणि पाय जो आहे ना उजवा पाय तो पूर्णपणे जमिनीला लागू देत, पाऊल तुम्ही उभा ठेवलाय ना तो पूर्ण जमिनीला लागू देत, हा बरोबर बरोबर बरोबर, ठीक आहे. हा, आता आपला जो पाय खाली आहे म्हणजे डावा पाय खाली आहे, मग उजव्या गुडघ्यावर प्रथम डावा हात येईल आणि मग उजवा हात येईल, नाही नाही आपण गोमुखासन करतोय, हा आता हा गुडघा जो आहे थोडीशी पुढे युद्धामध्ये दिसली, दोन्ही पावलं जी आहेत ही विरुद्ध साईडने बाहेर आलेली आहे, आणि आता आपला डावा पाय खाली आहे, डावा गुडघा खाली आहे आणि उजवा गुडघा वर आहे, मग उजव्या गुडघ्यावर प्रथम डावा हात येईल आणि मग उजवा हात, या प्रकारे, हा बरोबर, पाठकणा मान सरळ, डोळे बंद. आता आपण जी पायाची विशिष्ट स्थिती घेतली आहे त्याकडे आपलं जाणीव आपली घेऊन द्यायची आहे, तिथे पूर्णपणे आपल्या थाय मसल्स वरती जो ताण येतोय त्याकडे लक्ष, खांदे आणि पोटाचे स्नायू रिलॅक्स शिथिल, आणि आता आपण इथे थोडस पुढे आणि मागे, पुढे आणि मागे असे होणार आहोत, बघा होता येत आहे का, हा ठीक आहे, थोडस पुढे मागे, हा, आणि थोडस उजवीकडे आणि डावीकडे, उजवीकडे डावीकडे, हे थोडस एक व्हेरिएशन आहे, सावकाश मध्यभागी, आणि आता आपण इथून करणार आहोत बद्ध हस्त गोमुखासन, म्हणजेच उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आहे आणि तो मागे, आणि मागून डावा हात, आणि दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवण्याचा प्रयत्न करा, मान आपली सरळ ठेवायची आहे, मान सरळ, बरोबर, जो हात आपला फोल्ड आहे म्हणजे उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होऊ दे, अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद, जाणीव श्वासाची, एक दीर्घ श्वास भरून घ्या, संपूर्णपणे श्वास सोडून द्या, संथ गतीने, पुन्हा एक दीर्घ श्वास भरून घ्यायचा आणि संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून द्या, सावकाश डावा हात गुडघ्यावर येईल आणि मग उजवा हात, बरोबर, आणि जो पाय खाली आहे म्हणजे आपला डावा पाय पहिला आता सरळ करा, डावा पाय सरळ करा हाताच्या आधाराने, आणि मग उजवा पाय,
आणि विश्रांती, थोडा वेळ विश्रांती. ही स्कृती आता विरुद्ध बाजूने करूया. डावा पाय फोल्ड करून घेऊया प्रथम, आणि मग खालून उजवा पाय. दोन्ही पावलं जी आहेत ती आता विरुद्ध बाजूने आपल्या सीटच्या इथे, खालून मग उजवा पाय, यथाशक्ती प्रयत्न. हा ठीक आहे. आता जो डाव्या हातावर, डाव्या गुडघ्यावर प्रथम उजवा हात येईल आणि मग डावा हात. आणि आता इथे थोडा वेळ स्थिर बसण्याचा प्रयत्न. पाठकणा मान सरळ, जाणीव पूर्णपणे श्वासाची. गोमुखासन आपण केलेलं आहे, हे थोडंसं मेडिटेटिव्ह आसन जातं. त्याला गोमुखासन यासाठी म्हटलं जातं की आपले हे जे दोन पावलं विरुद्ध बाजूने बाहेर आलेली आहेत त्याला गायीचे कानासारखी भासतात आणि आपल्या गुडघ्यांची जी स्थिती आहे ती गायीच्या मुखाप्रमाणे भासते, म्हणून याला गोमुखासन म्हटलं जातं. पाठकणाचं आरोग्य सुधारतं, डायबिटीस साठी अतिशय लाभदायक. त्याचबरोबर उत्साह निर्माण करणारं आणि मरगळ घालवणारं असं हे गोमुखासन आहे. आता पुन्हा एकदा आपण थोडस रोलिंग करून घेऊया, पुढे मागे पुढे मागे थोडस, आणि उजवीकडे डावीकडे, उजवीकडे डावीकडे. पायाची स्थिती न हलवता आपण फक्त आपली अपर बॉडी थोडीशी मुवमेंट करत आहोत. सावकाश कृती थांबवायची. आणि आता आपण करूया बद्धहस्त गोमुखासन. डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आहे आणि तो मागे फोल्ड करायचा आहे. मागून उजवा हात, दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवण्याचा प्रयत्न करा. जर सहज गुंफली जात नसतील तर नॅपकिनचा आधार द्यायचा. नॅपकिनच्या आधाराने आपण ते हात जे आहेत हे एकमेकांच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करू शकतो. मान सरळ, डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होऊ दे. पाठकणा सरळ, डोळे बंद. 2 आवर्तन दीर्घ श्वसनाची. एक खोलवर दीर्घ श्वास घेऊन घ्या. संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून द्या. सेकंड राऊंड. एक खोलवर दीर्घ श्वास भरून द्यायचा आणि संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून द्यायचा. डावा हात प्रथम उजवा हात गुडघ्यावर येईल आणि मग डावा हात. बरोबर. आणि आता जो पाय खाली आहे उजवा पाय प्रथम सरळ करा, मग डावा पाय सरळ करायचा आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, मानेमध्ये सैल सोडून विश्रांती. आणि आता सावकाश दंड स्थितीमध्ये यायचंय, उठून उभं राहायचंय. दोन्ही पायांमध्ये अंतर, मानेमध्ये सैल सोडून द्यायची, अगदी सावकाश. आणि आता आपण करूया क्लॅपिंग. दोन्ही हात जे आहेत दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात एकदा समोरून आपल्याला क्लॅप करायचे आणि मागून. 1 2 3 4 5 6 8 9. आणि आता एकदा डोक्याच्या दिशेने वरती क्लॅप करायचंय आणि उजवा पाय फोल्ड करायचा आहे आणि पायाच्या खाली एकदा क्लॅप करायचा आहे. 2. पुन्हा डोक्याच्या दिशेने क्लॅप, डावा पाय फोल्ड करायचा, डाव्या पायाच्या खाली क्लॅप. बरोबर. असं आपण थोडस डायनॅमिक कृती करून घेऊया. सुरुवात करूया. 2 3 4 5 6 7 9. बरोबर. आता थोडस पायामध्ये अंतर घ्या. उजवा हात क्रॉस करा. उजवा हात वरती, डावा हात, दोन्ही हात आपले क्रॉस असतील. हा डावा हात सुद्धा क्रॉस करायचा खालच्या दिशेने. हा. आणि आता थोडस ताण द्या, थोडस दोन्ही हाताला ताण द्या आणि समोरून क्लॅप करा. समोरून क्लॅप, समोरून क्लॅप करा. इकडे इकडे म्हणजे दोन्ही हात असे खांद्यातनं समोर येतील. हा. आणि क्लॅप करायचा. मग पुन्हा डावा हात वरती, उजवा हात खाली, थोडस ताण द्यायचा आणि मग पुन्हा क्लॅप. असं थोडस आपण डायनॅमिक करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सावकाश कृती थांबवायची.
पूर्ण आपल्या तळव्याला हाताच्या ज्या झिणझिण्या आल्या त्यामुळे तिथलं ब्लड सर्क्युलेशन हे चांगलं होत आहे, त्याकडे लक्ष. आता दोन्ही पायांमध्ये अंतर किंवा दोन्ही पाय जुळलेले आहे. आणि आता आपण करूया हिप रोटेशन. दोन्ही हात कमरेवरती असतील, बरोबर. आणि आता जास्तीत जास्त आपली कंबर जी आहे ती उजवीकडे घेऊन जा. उजवीकडे, पुढे, डावीकडे, पाठीमागे, असं आपल्याला हिप रोटेशन करायचंय, बरोबर. उजवीकडे, पुढे, डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, पुढे, डावीकडे, पाठीमागे. अजून एकदा गोलाकार फिरून घ्यायचे, मध्यभागी आल्यावर थांबायचंय. आणि आता कंबर जास्तीत जास्त डावीकडे घ्या, पाठीमागे, उजवीकडे, पुढे. अँटी क्लॉकवाईज आपण करतोय, विरुद्ध बाजूने 4 ते 5 वेळेला, बरोबर. सावकाश करती थांबवायचे. आणि आता आपण करूया नी रोटेशन. काल आपण पाय जॉईन केले होते, आज थोडस पायांमध्ये अंतर घ्या. दोन्ही पायांमध्ये थोडस अंतर, दोन्ही हात गुडघ्यांवरती. आणि आता गुडघे थोडेसे पुढे घेऊन यायचे आणि समोरून जॉईन करून घ्यायचे. समोरून जॉईन करून घ्या. आणि आता सावकाश मागे रोटेशन करतोय, पुढून मागे, पुढून मागे, पुढून मागे. अजून एकदा पुढून मागे. आता दोन्ही गुडघे जे आहेत ते थोडेसे मागे प्रेस करा, थोडेसे मागे प्रेस करा. आणि आता सुरुवात करा. 1 2 3 4 आणि 5. सावकाश सरळ. आता दोन्ही पाय जुळलेले आहेत. आणि आता बघा, आपल्याला एक थोडीशी श्वासाची आधारित कृती करायची आहे. श्वास घेत हात डोक्याच्या दिशेने वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत 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 वर, श्वास सोडत खाली. आता दोन्ही हात समोरून जॉईन करून घ्या, नमस्कार स्थिती सारखे. नमस्कार. समोर खांद्यातनं सरळ असू दे, समोर. हा, बरोबर. आणि आता श्वास घेत जास्तीत जास्त दोन्ही हात आपल्याला लांब न्यायचे. श्वास घेत घेत लांब, जास्तीत जास्त पसरवा. मान सुद्धा मागे सैलसर सोडून द्या. श्वास सोडत मान मध्यभागी, हात मध्यभागी. श्वास घेत हात लांब, मान मागे सैलसर सोडून द्यायची. श्वास सोडत मध्यभागी, मान मध्यभागी, हात मध्यभागी. अजून दोनदा आपण आपापली कृती करून घेऊया. श्वास घेत घेत हात लांब, श्वास सोडत मध्यभागी. लास्ट राउंड. श्वास घेत लांब, श्वास सोडत मध्यभागी. आता हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर आणि श्वास सोडत ओंकार करायचा आहे, हात खाली. ओम. परत हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर, श्वास सोडत ओंकार, हात खाली. ओम. श्वास घेत हात वर, श्वास सोडताना ओंकार. ओम. हात पुन्हा शरीराच्या जवळ आणि विश्रांती. मान मागे सैलसर सोडून विश्रांती. आणि 2 सूर्यनमस्कार करून घेऊया. त्यासाठी मॅटच्या थोडंसं पुढे घेऊन घेऊया. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, डोळे बंद. म्हणून उगवता सूर्य पाहण्याचा प्रयत्न आपल्या भूमध्यामध्ये. गायत्री मंत्राचं पठण एकत्रित करूया. दोन्ही हात जोडून घेऊया. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्.
ओम मरीचे नमः. एक श्वास भरून घ्यायचा आहे नमस्कारातून. दोन श्वास सोडत हस्त उत्तानासन. तीन श्वास भरून घे हस्त पादासन. चार श्वास सोडत उजवा पाय मागे अश्वसंचलनासन. पाच श्वास भरून घे पर्वतासन. सहा श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे साष्टांग नमस्कार. सात श्वास भरून घ्यायचा आहे भुजंगासन. आठ श्वास सोडत पर्वतासन. नऊ श्वास भरून घे उजवा पाय पुढे अश्वसंचलन. पाच दहा हस्तपादासन. श्वास घे श्वास भरून घे 11 हस्त उत्तानासन. श्वास सोडत 12 नमस्कार. आणि एक शेवटचा करून घेऊया. ओम सवित्रे नमो नमः. एक दोन तीन चार डावा पाय मागे. पाच सहा सात आठ नऊ डावा पाय पुढे. 10 11 12. सावकाश बैठक स्थिती आणि त्याच्यानंतर शयन स्थितीमध्ये विश्रांती. एका कुशीवरून शयन स्थितीमध्ये विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर हातांमध्ये अंतर. दोन्ही पाय जोडून घ्या आणि आपण शयन स्थितीमध्ये बटरफ्लाय करणार आहोत. दोन्ही पाय जोडून घ्यायचे आणि बटरफ्लाय पुशअप घ्यायचा आहे. दोन्ही पावलं एकमेकांना जॉईन करून घ्या. हा बरोबर. दोन्ही हात जे आहेत ते आता आपल्या गुडघ्यांवर किंवा मांड्यांवर ठेवा आणि श्वास घेत हाताच्या आधाराने पाय फोल्ड करायचे. श्वास घेत वर श्वास सोडत खाली. श्वास घेत वर बरोबर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर श्वास सोडत खाली. आता दोन्ही हात जमिनीवर येऊ दे आणि बघा पायाची मुवमेंट करा. श्वास घेत पाय वर श्वास सोडत खाली. श्वास घेत वर श्वास सोडत खाली. लास्ट राऊंड. श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. पायाची स्थिती तशीच ठेवायची आहे. आणि आता आपण करणार आहोत उत्तान भद्रासन. दोन्ही हात जे आहेत हे जोडून घ्यायचे आपल्या छातीच्या इथे. जोडलेले हात सावकाश श्वास घेत घेत डोक्याच्या दिशेने वर. हनुवटी नाक आणि कपाळाला स्पर्श करत हात डोक्याच्या दिशेने वर. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नेल्यामुळे आपले गुडघे जे आहेत ते अजून जमिनीच्या दिशेने जातील. पाठ करण्याला पुन्हा एकदा आपल्या खेळ चाललेला आहे. आपलं संपूर्ण पेल्विस रिजन जे आहे हे ताणलं गेलेलं आहे. पूर्ण जांघेपासून दोन्ही पाय गुडघ्यापर्यंत ताणले गेलेले आहेत. त्यात लक्ष जाडी पूर्णपणे श्वासाची. आता इथे 2 आवर्तन दीर्घ श्वसनाची. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. अजून आपल्या शरीराला खेच भेटतोय. संथ गतीने श्वास सोडून द्या. पुन्हा एकदा एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून द्या. आणि मग उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा आहे. श्वास सोडत हाताचा स्पर्श कपाळ नाक हनुवटी असं करत हात पुन्हा छातीपाशी येतील. हात दोन्ही खाली. दोन्ही पाय सरळ आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. थोडा वेळ विश्रांती. 1 ते 2 श्वास आपण इथे थांबूया आणि मग सावकाश एका कुशीला वळून पोटावर करून विश्रांती. एका गालावर करून विश्रांती. पोटावर करून विश्रांती.
आणि आता दोन्ही पाय मागून जॉईन करून घ्या आणि आपण करूया टीव्ही पोस्टर. आपल्या दोन्ही हातांचे स्टँड करायचे, हाताची कोपरं जमिनीवर आणि हाताच्या पंजांमध्ये आपला चेहरा येईल. आणि आता दोन्ही पाय जे आहेत ते मागून फोल्ड करा आणि सरळ श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ, श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ, खांदे अगदी रिलॅक्स, श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. आता दोन्ही पाय पुन्हा एकदा फोल्ड करा आणि एक पाय सरळ, एक पाय फोल्ड असं करायचंय. एक पाय सरळ, एक पाय फोल्ड. बरोबर टाचा ज्या आहेत त्या सीटला लावण्याचा प्रयत्न करा जेव्हा आपण पाय फोल्ड करतो त्यावेळेला. बरोबर, छान. थोडीशी जलद मुवमेंट करा, बघा होतीये का? हा, बरोबर बरोबर, छान. सावकाश श्रुती थांबवा. दोन्ही पाय पुन्हा मागून एकमेकांच्या जवळ असतील. पावलं जी आहेत ती आता जमिनीला फ्लॅट असतील. खाली करा पाय, दोन्ही पाय खाली करा. आणि आता आपल्याला हाताची घडी करायची आहे. एका हातावर दुसरा हात ठेवा, एका हातावर दुसरा हात ठेवा. हा, आणि त्याच्यावर आपलं कपाळ, त्याच्यावर आपलं कपाळ. आता जी हाताची घडी आपली आपण केली आहे त्याच्यावर कपाळ आहे, बरोबर. आणि आता एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत कपाळ वर उचलायचंय. हाताची घडी जी आहे ती आपल्या छातीच्या इथे आणायची आहे. पुन्हा एकदा एक श्वास भरून घ्या, तो संपूर्ण श्वास सोडून द्या. आणि आता एक श्वास भरून घे, पुन्हा हाताची घडी समोर येईल, त्याच्यावर आपलं कपाळ. श्वास सोडत हाताची घडी छातीकडे, कपाळ वर, डोकं वर. श्वास घे, पुढे, श्वास सोडत मागे, श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे, श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. लास्ट राऊंड, श्वास घेत पुढे. आता इथे आपल्याला थोडा वेळ थांबायचा. आपण श्वास घेतलेला आहे आणि आता इथे 1 ते 2 श्वास थांबून हाताची घडी जी आहे ती सोडून द्यायची आणि विश्रांती. एका गालावर करून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, विश्रांती. आणि सावकाश एका कुशीला वळायचं आणि बैठक स्थितीमध्ये यायचं. सावकाश. पद्मासन, अर्ध पद्मासन. हात पुढे घेऊन डोळे बंद, जाणीव श्वासाची. एक दीर्घ श्वास करून घेऊया प्राणायामाला सुरुवात करण्यापूर्वी. आहे तो श्वास सोडून द्या. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट किंचितच बाहेर, छातीचा एक्सपान्शन, खांदे कानाच्या दिशेला. संथ गतीने श्वास सोडून देताना खांदे, छाती, पोट पूर्ववत. प्राणायामाचा मी श्लोक बोलते, दोन्ही हात जोडून घेऊया. प्राणस्तेदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रार रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैहि. प्राणशक्तीला मनोमन वंदन. आणि आज आपण करणार आहोत भस्त्रिका प्राणायाम. तुमच्यापैकी कोणाला हाय ब्लड प्रेशर किंवा हृदयविकाराचा त्रास असेल तर भस्त्रिका प्राणायाम करणं टाळायचंय. पण आज जी आपण भस्त्रिका करतोय ही मृदू भस्त्रिका आहे, याच्यामध्ये आपल्याला कुठेही त्रास होणार नाही. पण यथाशक्ती प्रयत्न करा. अगदी बेसिक भस्त्रिका आज आपण घेणार आहोत. तर आपण सुरुवात करूया. त्रास होत असेल तर हे करणं टाळायचंय. सुरुवातीला आपण हात जे आहेत ते आपण फोल्ड करा. हाताच्या मुठी वळून घ्या, हाताची मुठी वळून घ्या वरती. हात फोल्ड करायचे. हा, आणि अगदी लूज ठेवा, लूज हँड, कुठेही ताण नाहीये. आणि आता श्वास घेत हात वर बघा. इनहेल, हात वर. एक्झेल, इनहेल, एक्झेल, इनहेल, एक्झेल, इनहेल, एक्झेल,
इनहेल, एक्झेल, इनहेल, एक्झेल. बरोबर. आता हात जे आहेत हे आता आपल्या खांद्यांवर ठेवा. आता हाताची बोटं पूर्ण खांद्यांवर येऊ देत. बरोबर. आणि आता इनहेल, एक्झेल, इनहेल, एक्झेल, इनहेल, एक्झेल, इनहेल, एक्झेल, इनहेल, एक्झेल. बरोबर. इनहेल, एक्झेल. बरोबर. पुन्हा दोन्ही हात खाली थोडा वेळ. दोन्ही हात खाली. भस्त्रिकेमध्ये काय करतो आपण, फोर्सफुली श्वास घेतो आणि फोर्सफुली श्वास सोडतो. म्हणजे आपल्याला थोडासा आपण थोडीशी आपल्या श्वासाला थोडासा फोर्स म्हणजे थोडेसे आपण जोरात करण्याचा प्रयत्न करतो. आता पुन्हा एकदा आपले हात जे आहेत ते आता आपल्या समोर येऊ देत. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत हात मागे, श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे, श्वास सोडत पुढे. हा बरोबर. असं आपल्याला इनहेल एक्झेल थोडंसं फोर्सफुली करायचंय. 1 2 3 4 5 6 7 8. श्वास घेत होल्ड, श्वास सोडत पुढे, श्वास घेत होल्ड, श्वास सोडत पुढे, श्वास घेत होल्ड, श्वास सोडत पुढे. बरोबर. सावकाश कृती थांबवायचे. आता कधी कधी आपल्याला खांदे दुखतात, आपल्याला हाताचा जर त्रास होत असेल तर मग एकदम सावकाश भस्त्रिका कशी करायची. दोन्ही हात पुन्हा एकदा आपल्या खांद्यांवर ठेवा आणि श्वास घेत खांद्यावर उचला. पुरं रेच, पुरं रेच, पुरं रेच. इनहेल, एक्झेल, इनहेल, एक्झेल, इनहेल, एक्झेल, इनहेल, एक्झेल. बरोबर. दोन्ही हात खाली. जेव्हा आपण ही भस्त्रिका पटापट करतो, जास्त प्रमाणात करतो, तेव्हा आपली श्वासाची गती वाढते. म्हणून ज्यांना हृदयविकार, डिप्रेशन आणि हृदयविकार, डिप्रेशन आणि उच्च रक्तदाब असेल त्यांना ही भस्त्रिका करणं टाळायचं असतं. तर आता आपण करूया 2 आवर्तनं शीतली प्राणायामाची. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा. डोळे बंद. जीभ आपल्याला बाहेर घेऊन यायची आहे आणि ती फोल्ड करायची आहे. तोंडाने हवा आतमध्ये भरून घ्यायची आहे. खोलवर दीर्घ पुरं. तोंड बंद. नाकाने संथ तोंडाने पुरं. तोंड बंद. नाकाने संथ डोळे बंद आहेतच. आणि आता आपण करणार आहोत संपूर्ण योगिक श्वसन अकार उकार मकारासहित. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा केलेली आहे. आपलं संपूर्ण लक्ष या मुद्रेकडे केंद्रित करून घ्यायचं आहे. तिथून जी प्राणस्पंदन निर्माण होत आहे तिकडे आपलं मन एकटवून घ्यायचं आहे. आपलं संपूर्ण लक्ष हे या प्राणस्पंदनांकडे घेऊन जायचं आहे. आणि याच्यातूनच आपण करणार आहोत संपूर्ण योगिक श्वसन. एक खोलवर दीर्घ पुरं श्वास, पोट बाहेर, छातीचं एक्सपान्शन, खांदे कानाच्या दिशेला. आणि रेचक करताना अकार उकार मकार. अकाराच्या वेळेला पोट आत जातं, उकाराच्या वेळेला छाती पूर्ववत होते आणि मकार करताना खांदे पूर्ववत होतात. सेकंड राऊंड. एक खोलवर दीर्घ पुरं. रेचक करताना अकार उकार मकार एकत्रित. लास्ट राऊंड. खोलवर दीर्घ पुरं. रेचक करताना अकार उकार मकार एकत्रित. क्षण शांत.
आणि डोळे बंद असलेल्या स्थितीमध्ये आपण जी बैठक घातली ती सोडून द्यायची, पद्मासन, अर्ध पद्मासन, आणि शवासनासाठी एका कुशीला वळून पाठीवर करून विश्रांती. एका कुशीला वळायचं आहे आणि पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. शवासनासाठी स्थिती अगदी सावकाश. बरोबर. आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण दोन्ही पायांमध्ये पुरेसं अंतर घेतो. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला, दोन्ही हात आपले शरीरापासून लांब असतील, हातांची बोटं अर्धवट मिटलेली, तळवे सिलिंगकडे, मान आपली डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी, डोळे अलगद मिटलेले आहेतच. मनोमन आपण जी आता साधना केली त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. आणि पुन्हा एकदा आपल्या बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण शरीराचा आकृतीबंध तपासून पहा. आपल्या शरीरामध्ये, शरीरातल्या अवयवांमध्ये जिथे कुठे ताण आहे तो आता आपण जाणीवपूर्वक शिथिल करून घेणार आहोत. क्रमाक्रमाने देहधारणा. सुरुवात आपण पायापासून करूया. माझ्या दोनही पायांची बोटं, तळवा, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी ही मनानेच शिथिल करून घेत आहे. जाणीव आपली आपल्या दोन्ही हातांकडे. माझ्या दोनही हातांची बोटं, तळहात, वळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा ही क्रमाक्रमाने मनाने जाणीवपूर्वक शिथिल करून घेत आहे. जाणीव आपल्या पाठकण्याकडे, कमरेच्या भागाकडे आणि सीटच्या भागाकडे. आपल्या शरीरातले हे तीनही भाग जमिनीवर अलगदपणे पहुडलेले आहेत. पाठकड्यांमध्ये असलेली 33 मणक्यांची मान ही अगदी शिथिल करून घेणार आहोत जाणीवपूर्वक. कमरेचा भाग, तिथले स्नायू, सांधे, सीटचा भाग, तिथले स्नायू शिथिल झालेले. जाणीव आपल्या उदरभागाकडे, छातीच्या भागाकडे आणि कंठाकडे असेल. माझ्या पोटातील आजूबाजूचे सगळे स्नायू शिथिल. छातीचा पिंजरा, छातीच्या बरगड्या शिथिल. कंठातील आजूबाजूचे स्नायू शिथिल झालेले आहेत. जाणीव आपल्या चेहऱ्याकडे. माझी हनुवटी, ओठ, दात, सैलसर तोंडाच्या आतमध्ये असलेली जीभ, माझे गाल, कान, नाक, अलगद मिटलेले डोळे, पापण्या, भुवया, भूमध्य, आठी विरहित कपाळ, माझ्या डोक्याचा मागचा भाग, माझे केस आणि माझ्या टाळूचा भाग शिथिल झालेला आहे. एक हलकस स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर. आपण जी साधना करतो त्याचं समाधान आपल्या चेहऱ्यावर दिसून येते. कोणताही अट्टहास न करता यथाशक्ती आपण जी साधना करतो त्या साधनेचं समाधान आणि आनंद आपल्या चेहऱ्यावर. प्राणधारणा. जाणीव संपूर्णपणे श्वासाची. मी श्वास घेत आहे आणि मी श्वास सोडत आहे. मनातील विचारांची गती कमी होते तसा आपला श्वासही मंद आणि संथ लयबद्ध होत असतो. शांत आणि लयबद्ध सुरू असलेला माझा श्वास. श्वास घेत घेत माझं पोट साफ वर येत आहे. थंड हवेचा स्पर्श माझ्या नाकपुड्याला होतोय. श्वास सोडताना ते जमिनीच्या दिशेने जात आहे. उबदार हवेचा स्पर्श माझ्या नाकपुड्यांना होत आहे. मी श्वास घेताना त्या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता माझ्यात भरून घेत आहे आणि मी श्वास सोडताना माझी नकारात्मकता, माझे ताणतणाव, काळजी, चिंता, व्याधी मी सोडून देत आहे. श्वास घेताना प्राणयुक्त, श्वास सोडताना तणावमुक्त अशी भावना आपल्या मनामध्ये असू दे. मला खूप छान वाटतंय, मला खूप प्रसन्न वाटतंय. मनाच्या या शांत आणि प्रसन्नाच्या स्थितीमध्ये आपण स्वतःला एक संकल्प देऊया. समत्वम योग उच्चते या भगवद्गीतेतील श्लोकाप्रमाणे मी माझ्या मनाची स्थिती कुठल्याही परिस्थितीमध्ये डगमगू देणार नाही. माझं मानसिक आणि शारीरिक संतुलन मी नेहमीच योग्य रीतीने सांभाळणार आहे आणि त्यासाठी उचित अशी साधना मी नियमित यथाशक्ती करणार आहे. माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत चाललेला आहे. माझ्या सकारात्मकता निर्माण होत आहे. कर्मसु योग कौशल्यम या श्लोकाप्रमाणेच
आपण आपली दिवसभराची जी कामं करणार आहोत त्याच्यामध्ये आपली प्रामाणिकता आणि कुशलता असणार आहे. आजचा संपूर्ण दिवस मी आनंदात आणि सकारात्मक भावनेमध्ये असाच व्यतीत करणार आहे. पुन्हा एकदा जाणे श्वासाकडे. शांत लयबद्ध आपला श्वास सुरू आहे. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं, इष्टदेवतेचं स्मरण, त्यांना वंदन, त्यांचे आशीर्वाद. त्यांच्यासमोर पुन्हा एकदा आपण आपल्या स्वतःला संकल्प देऊया. माझं शारीरिक मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी, व्याधी विरहित राहण्यासाठी, औषध विरहित राहण्यासाठी उचित अशी साधना मी नियमित यथाशक्ती करणार आहे. आणि आपल्याला आपले देव, आराध्य दैवत तथास्तु असा आशीर्वाद देत आहे. 5 मिनिटाचं शवासन आपल्याला दिवसभराची ऊर्जा देतं आणि या ऊर्जेतूनच आपण आजच्या दिवसाची सुरुवात करणार आहोत. याकरिता दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल. मान उजवीकडे डावीकडे. सावकाश डाव्या कुशीला वळायचा आहे. डावा हात डोक्याखाली असेल, उजवा हात आपल्या शरीरावर असेल. या स्थितीमध्ये सुद्धा आपल्याला खूप छान आणि आरामदायी वाटतं. आणि उजव्या हाताच्या आधाराने शरीराला झटका न देता सावकाश बैठक स्थितीमध्ये यायचं आहे. अगदी सावकाश. हात गुडघ्यांवर. शांतीपाठ. डोळे अंगत मिटलेले तर हात जोडून द्यायचे. ओम असतो मा सद्गमय तमसो ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांती शांती शांती. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकायचं आहे. संपूर्ण नतमस्तक शरणागत भाव. आजची साधना आपण अंग समर्पित केली आहे. श्वास भरून घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तदर्शन. नेत्र स्पर्श. आणि सावकाश डोळे उघडून एक मिनिट. धन्यवाद. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. मीटिंग एंड.